नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगातील पहिला देश हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 आपला भारत देश हा आहे. प्रश्न दुसरा आहे, खेलो इंडिया महिला लीग आता काय म्हणून ओळखली जाणार आहे? तर जी खेलो इंडिया महिला लीग आहे तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अस्मिता महिला लीग म्हणून ओळखली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, FIDE विश्वचषक 2024च्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा आर प्रज्ञानंद हा विश्वनाथ आनंद नंतर कितवा भारतीय ठरलेला आहे? तर FIDE विश्वचषक 2023मध्ये उपांत्य फेरीत पोहोचणारा आर प्रज्ञानंद हा विश्वनाथ आनंद नंतर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पहिला भारतीय ठरलेला आहे. पण विश्वनाथ आनंद नंतर पहिला भारतीय ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहेत? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश या राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने त्यांच्या इतिहासात प्रथमच महिला विश्वचषक 5 जिंकलेला आहे? तर महिला विश्वचषक 5 खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 स्पेन या देशाने प्रथमच जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणी आपल्या नाऊ और नेवर या पुस्तकात स्वतंत्र राष्ट्रास पाकिस्तान असे नाव सुचवलेले आहे? हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारू शकतो की नाऊ और नेवर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये असलेले रहमत अली चौधरी यांनी नाऊ और नेवर हे पुस्तक लिहिलेले आहे व त्या पुस्तकात त्यांनी स्वतंत्र राष्ट्रास पाकिस्तान असे नाव सुचवलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना कोणी केली? आणखी याच्यात प्रश्न बनते की हिंदू महासभेची स्थापना कधी झाली? तर 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाली. तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मदन मोहन मालवीय यांनी ती स्थापन केलेली होती. पुढील प्रश्न आहे, निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, ऋणानुबंध हे साहित्य कोणत्या मुख्यमंत्र्याचे आहे? तर ऋणानुबंध हे साहित्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण यांचे आहे. पुढील प्रश्न आहे, विद्यांचल हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर विद्यांचल हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, अस्तंबा शिखराची उंची किती आहे? तर अस्तंबा शिखराची उंची खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 1325 मीटर एवढी आहे. तर अस्तंबा शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढील प्रश्न आहे, हिंगोली हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर हिंगोली हे शहर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 कयाधू या नदीकाठावर वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे,
भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ म्हणजे IFCI स्थापना केव्हा झाली? तर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ म्हणजे IFCI स्थापना ऑप्शन क्रमांक 1 1948 या साली झाली. पुढील प्रश्न आहे, कोणत्या समितीच्या शिफारसीवरून 14 नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आली? तर खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीवरून नाबार्ड या बँकेची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवरामन समिती यांच्या शिफारसीवरून नाबार्डची स्थापना करण्यात आली. तर नाबार्ड ही बँक खास शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे. तर शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे काम नाबार्ड या बँकेमार्फत चालते. तर नाबार्डचे जे फुल फॉर्म आहे तर तो तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे, 1991च्या नवीन औद्योगिकरण धोरणानंतर किती क्षेत्रांसाठी परवाना अनिवार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एकूण 5 क्षेत्रासाठी परवाना हा अनिवार्य आहे. पुढील प्रश्न आहे, प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात सांगितलेली आहे? तर प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 153 या कलमामध्ये सांगितलेली आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने बोडो, संथाली, मैथाली आणि लडिया या भाषांचा समावेश 8व्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे? तर खालीलपैकी 92वी घटना दुरुस्ती 2003 या घटना दुरुस्तीने या भाषाचा समावेश 8व्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेत सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्याची आहेत? तर लोकसभेतील सगळ्यात जास्त सदस्य आहे तर ते खालीलपैकी उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. म्हणजे लोकसंख्येच्या आधारे हे सदस्यत्व देण्यात येते. तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे म्हणून लोकसभेचे जे सगळ्यात जास्त सदस्य उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. पुढील प्रश्न आहे, गट विकास अधिकाऱ्याची निवड कोणाकडून होते? तर गट विकास अधिकाऱ्याची निवड खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून होत असते. पुढील प्रश्न आहे, गतिविषयक पहिले समीकरण ओळखा. तर गतिविषयकचे समीकरण हे न्यूटन या शास्त्रज्ञाने दिलेले आहे. तर पहिले समीकरण आहे V = U + AT. हेच आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी मार्श गॅस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन या वायूला मार्श गॅस म्हणून ओळखले जाते. मिथेनचा फॉर्म्युला CH4 हा आहे. मिथेन हा एक हरितद्रव्य वायूसुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे, विटॅमिन B6 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? तर B6चे नाव खालीलपैकी पायरोडॉक्सिन हे आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न आहे, सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे? तर सुगम्य भारत अभियान हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 अपंग सक्षमीकरण याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणता दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून पाळला जातो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 28 सप्टेंबर हा दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून पाळला जातो.
जो RTI ॲक्ट आहे म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा 2005चा कायदा आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न आहे, जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर जैन धर्मीयांच्या पवित्र ग्रंथाला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अगमसूत्र असे म्हणतात. तर बुद्धांचा जो पवित्र ग्रंथ आहे त्याला त्रिपिटक या नावाने ओळखले जाते. या त्रिपिटक म्हणजे 3 आहे. एक सुत्तपिटक, अधिधम्मपिटक आणि तिसरं विनयपिटक. पुढचा प्रश्न आहे, महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर महाबलीपुरमची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 पल्लव घराण्याने केली. पुढचा प्रश्न आहे, 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? तर मोपला विद्रोह हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 केरळ या राज्यामध्ये झाला. पुढील प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर विदर्भातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे आहे. तर चिखलदरा हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, गोदावरीच्या नदीचा उगम कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन फ्लड प्रोग्राम हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादनाशी संबंधित आहे. तर जर ऑपरेशन फ्लडला आपण म्हणजे वाढीव दूध उत्पादनातला आपण व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतो. व्हाईट रिव्हॉल्युशन, त्यालाच आपण श्वेतक्रांती या नावाने ओळखतो. या श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस क्युरियन. वर्गीस क्युरियन हे श्वेतक्रांतीचे जनक आहेत. पुढचा प्रश्न आहे, रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर रघुराम राजन हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो. कलम 61 अंतर्गत राष्ट्रपतीवर महाभियोग लावता येतो. तो फक्त एकाच कारणावर म्हणजे घटनाभंग या कारणावरून लावता येतो. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे? तर लोकसभेचा खासदार होण्यासाठी किमान वय खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 25 वर्ष एवढे असावे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ एकूण ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न आहे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? तर जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण हे वाढत असते. पुढील प्रश्न आहे, टोमॅटोला लाल रंग कोणत्या रासायनिक द्रव्यामुळे येतो?
तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 लायकोपीन या द्रव्यामुळे टोमॅटोला लाल रंग हा येत असतो. पुढील प्रश्न आहे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे, निरोगी माणसाला रक्तदाब किती असतो? तर 120/80 हा निरोगी माणसाचा रक्तदाब आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 AB हा रक्तगट तुरळक आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक IPS अधिकारी नाही? तर खालीलपैकी EDचे संचालक हे IPS अधिकारी नाही. शेवटचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले शिलालेख कोठे आढळला? तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक या राज्यामध्ये आढळला. मित्रांनो, या लेक्चरचे PDF करिता एक QR कोड स्कॅन करा किंवा टेलिग्रामवर @NKG अकॅडमी हा चॅनल जॉईन करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.